मॉड्यूल सेकंड, वर्किंग विथ फंक्शन्स. कंडिशनल एक्सप्रेशनचं इफ फंक्शन. इफ फंक्शन हे जेव्हा एखादी आपण कंडिशन देतो तर ती कंडिशन ट्रू झाली तर एक पर्टिक्युलर रिमार्क हवा आहे, किंवा ती कंडिशन फॉल्स झाली तर एक पर्टिक्युलर रिमार्क यायला हवा. असं जेव्हा द्यायचं असतं तेव्हा इफ फंक्शनचा यूज करता येतो. आता इथे आपण नेट कॉलमवरती इफ फंक्शन अप्लाय करणार. इज इक्वल टू इफ. आता इफ फंक्शनचा सिंटॅक्स ओपन झालेला आहे. लॉजिकल टेस्ट. लॉजिकल टेस्ट म्हणजे कंडिशन. ही कंडिशन आपण नेटच्या कॉलमवरती देणार आहोत. नेटचा कॉलम क्लिक केलाय आणि कंडिशन आहे आपली, ज्यांचं नेट अबाव 12,000 असेल. ही कंडिशन दिली, कॉमा, तर व्हॅल्यू इफ ट्रू, म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली तर आपल्याला रिमार्क यायला हवा येस. हा रिमार्क जेव्हा आपण कॅरेक्टरमध्ये देणार तेव्हा तो कोटेशनमध्येच द्यायचा असतो, आणि नंबरमध्ये असेल तर विदाउट कोट्स, कॉमा. आता ती कंडिशन फॉल्स झाली तर आपल्याला रिमार्क यायला हवाय ओके. ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता फर्स्ट सेल मधली नेटची व्हॅल्यू आहे 9,000, म्हणजे ही लेस दॅन 12,000 आहे, म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली म्हणून रिमार्क आलाय ओके. आता हा फॉर्म्युला खाली कॉपी केला तर इथे आपल्याला या रो वरती इथे रिमार्क दिसतोय येस, म्हणजे याची कंडिशन इथे ट्रू झालेली आहे. ही सेल व्हॅल्यू अबाव 12,000 आहे, म्हणजे ज्यांचे अबाव 12,000 आहे त्यांना सगळ्यांना येस रिमार्क आलाय आणि बिलो 12,000ला ओके रिमार्क आलाय. हे होतं कंडिशनल एक्सप्रेशनचं इफ फंक्शन.